माझा परिचय प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष सेमिस्टर फर्स्ट पेपर पहिला. आपल्या राज्यशास्त्रामधील पेपर पहिला जो आहे, पहिल्या पेपरचं नाव आहे द इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट, मूलभूत राजकीय संकल्पना. हा पहिला पेपर आहे. या पेपरमध्ये एकूण 4 प्रकरण आहेत आपल्या अभ्यासक्रमाला पहिल्या सेमिस्टरला. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे स्टेट, दुसरं प्रकरण आहे गव्हर्नमेंट, तिसरं आहे सॉव्हरनिटी आणि चौथं आहे पॉवर अँड अथॉरिटी. हे 4 प्रमुख घटक BA प्रथम वर्षाला पहिल्या सेमिस्टरला अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधील जो पहिला प्रकरण आहे आपला स्टेट, राज्य, तर याच्यामधील पहिला जो घटक आहे, पहिला जो तुमचा हे आहे प्रश्न आहे राज्यासंबंधी, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. राज्य म्हणजे काय सांगून राज्याच्या घटक विशद करा किंवा राज्याचा अर्थ स्पष्ट करून राज्याचे जे प्रमुख घटक आहे त्या घटकावर आज आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मित्रांनो, राज्यशास्त्र या संकल्पनेमध्ये राज्य या घटकास अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. राज्य ही आवश्यक संस्था आहे. काय? राज्य ही आवश्यक संस्था आहे. आज आपण आधुनिक काळामध्ये जर आपण राज्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की राज्याशिवाय आपण थोडाही विचार करू शकत नाही, आहे की नाही? आपल्याला जर सुखी आणि संपन्न जीवन जगायचं असेल तर कशाची आवश्यकता आहे? राज्याची आवश्यकता आहे. म्हणून राज्य या संकल्पनेसंबंधी वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेली आहे. कारण राज्य ही संकल्पना जी आहे ती स्पष्ट नाही, किंवा राज्यासंबंधी, राज्य उदयाच्या सिद्धांतासंबंधी विचारवंतांमध्ये एकमत नाही, आहे की नाही? राज्यासंबंधी किंवा राज्याचे उदय असेल, राज्याचं स्वरूप असेल, या संबंधी वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे मतप्रवाह मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून राज्याची सुद्धा आपल्याला निश्चित एक व्याख्या सांगता येत नाही, परंतु काही विचारवंतांनी राज्याच्या ज्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, राज्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला काही व्याख्याचा आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, राज्यशास्त्रामधील गार्नर नावाचा एक विचारवंत आहे. गार्नर या विचारवंतांनी राज्य म्हणजे काय, राज्याची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. काय म्हणतो बघा गार्नर राज्यासंबंधी? विशिष्ट भूप्रदेश असलेला, कायम वस्ती करून राहणारा, परकीय नियंत्रणापासून बहुतांशता मुक्त असणारा समयशासित गट म्हणजे राज्य होय. काय म्हणतो गार्नर? विशिष्ट भूप्रदेश असलेला, परकीय नियंत्रणापासून बहुतांशता मुक्त असणारा समयशासित असा गट म्हणजे काय आहे? राज्य आहे, अशी गार्नरने व्याख्या केलेली आहे. बघा, दुसरा विचारवंत आहे हेराल्ड लास्की. हेराल्ड लास्की काय म्हणतो बघा? राज्य म्हणजे दंडात्मक प्राधिकाराने संघटित झालेला असा समाज की ज्या समाजातील सर्व व्यक्तीवर दंडात्मक प्राधिकाराची सर्वोच्च कायदेशीर सत्ता असते. दुसरी व्याख्या कोणाची? हेराल्ड लास्कीची.
तिसरी व्याख्या आहे बघा विड्रो विल्सन. कुणाची? विड्रो विल्सनची तिसरी व्याख्या आहे, कायद्याच्या निर्मितीसाठी आणि पालनासाठी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात संघटित झालेला व्यक्ती समूह म्हणजे राज्य होय. याची व्याख्या कोणी केलेली आहे? विड्रो विल्सनने केलेली आहे. राज्यासंबंधी अतिशय किंवा त्याला प्राचीन विचारवंत म्हणतात आणि राज्यासंबंधी सर्वमान्य अशा सिद्धांताची मांडणी ज्या विचारवंतांनी केलेली आहे, एरिस्टॉटल यांनी राज्यासंबंधीची एक व्याख्या केलेली आहे. बघा तो काय म्हणतो, एरिस्टॉटल काय म्हणतो, राज्य म्हणजे सुखी व समयपूर्ण जीवनासाठी, सुखी व समयपूर्ण जीवनासाठी विविध समूहांनी एकत्र येऊन स्थापन केलेला संघ म्हणजे राज्य होय. काय? सुखी आणि संपन्न जीवन जगण्यासाठी विविध समूहांनी एकत्रित येऊन केलेला संघ म्हणजे काय आहे? राज्य आहे. बघा अशा आपण हे राज्याच्या 4 व्याख्या आपण आता अनेक व्याख्या आहेत, पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी समजण्यासाठी हा प्रश्न आपल्याला ह्या 4 व्याख्या तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा पहिलं आपण काय बघितलं, आता राज्याच्या व्याख्या. आता राज्याचे घटक कोणते कोणते आहेत, ज्याच्यावर राज्य हे उभं आहे, राज्य संस्था, राज्य संस्थेचे आधारभूत घटक कोणते कोणते आहेत, राज्य संकल्पना ही कोणत्या घटकामुळे निर्माण होऊ शकते, याचे जे आधारभूत घटक आहेत. तर राज्याचे आधारभूत घटक आहेत 4. किती आहेत? 4 आधारभूत घटक आहेत. राज्य निर्माण होण्यासाठी 4 घटकाची आवश्यकता असते. बघा याच्यामधला जो पहिला घटक आहे, तो पहिला घटक आहे लोकसंख्या. पहिला घटक कोणता आहे? लोकसंख्या. मला सांगा तुम्ही, राज्य आहे पण लोक नाहीत, राज्याची निर्मिती होईल का? काय म्हटलं मी? नाही, इथं अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे, अनेक समूहाने निर्माण झालेला संघ म्हणजे राज्य. राज्याची आवश्यकता कशासाठी आहे? लोकांसाठी आवश्यकता आहे ना, की नाही? कायदा, नियम, चांगल्या वाईट बाबी हे कुणासाठी आवश्यक आहे? गरज कुणाला? राज्याची गरज कुणाला आहे? व्यक्तीला आहे. लोकांना गरज आहे राज्याची आणि लोकांसाठी राज्य निर्माण झालेलं आहे. म्हणून राज्याचा पहिला जो घटक आहे, अतिशय महत्वाचा घटक, तो कोणता आहे? लोकसंख्या. लोकसंख्या राज्याचा महत्वाचा घटक आहे. लोकसंख्याशिवाय आपण राज्याची कल्पना करू शकत नाही. काय म्हटलं? लोकसंख्याशिवाय आपण राज्याची कल्पना करू शकत नाही. आता किती लोक असावी याच्यावर मात्र विचारवंतांमध्ये मतप्रवाह आहे. प्राचीन काळामध्ये प्लेटो म्हणायचे की राज्यासाठी 5040 लोकसंख्या असावी. किती? 5040. एरिस्टॉटलने 10,000 सांगितले आहे. आता हे फार म्हणजे इसवी पूर्व काळामधलं ही बाब आहे. त्यावेळेस नगर राज्याची संकल्पना होती. पण आज एवढं म्हणजे कमी लोकसंख्याला आज महत्त्वस्थान आहे का नाही? आज म्हणजे चायना सारखा देश आहे, भारतासारखा देश आहे, अफाट लोकसंख्येची देश आहे. म्हणून राज्य निर्माण होण्यासाठी लायक आणि सक्षम चांगल्या लोक जर असेल तर राज्य चांगलं निर्माण होईल ना. म्हणून गुणवान लोक आहे की नाही, राज्यासाठी काय आहे? आवश्यक आहे. आणि जर ही अशी गुणवान लोक असतील तर राज्य काय होऊ शकेल? बलवान होऊ शकेल, ताकदवान राज्य निर्माण होऊ शकेल. म्हणून लोकसंख्या मात्र आज कमी जास्त लोकसंख्येचे देश आहेत आणि भरपूर लोकसंख्या असलेले देश आहे. म्हणून पण राज्यासाठी काय आवश्यक आहे? लोकसंख्या हा पहिला महत्वाचा घटक आवश्यक आहे. दुसरा जो आधार आहे राज्याचा, दुसरा आहे भूप्रदेश. दुसरा काय? भूप्रदेश म्हणजे भौगोलिक क्षेत्रफळ, जमीन आहे ना. तुमचं जे राज्य आहे त्याला तर भौगोलिक क्षेत्रफळ पाहिजे ना. जसं राज्यासाठी लोकसंख्या आवश्यक आहे तसं भौगोलिक क्षेत्रफळ देखील आवश्यक आहे. जर भौगोलिक क्षेत्रफळ नसेल तर तुम्ही राज्य निर्माण होईल का? नाही होणार ना, की नाही. म्हणून राज्यासाठी भौगोलिक क्षेत्रफळ आवश्यक आहे, जमीन आवश्यक आहे. जसं लोकसंख्या किती असावी आणि किती नसावी तो भाग वेगळा. तसं म्हणजे भौगोलिक क्षेत्रफळ किती पाहिजे आणि किती नाही हा भाग वेगळा. पण राज्यासाठी भूगोल पाहिजे, भौगोलिक क्षेत्रफळ आवश्यक आहे, भूगोल आवश्यक आहे.
आता आज म्हणजे प्रचंड भौगोलिक क्षेत्रफळाची रशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, भारत असेल आणि छोटे छोटे सुद्धा भौगोलिक क्षेत्रफळाची काय आहे देश आहे जगामध्ये. छोटे लहान, अतिशय लहान क्षेत्रफळाचे देश आणि हा भौगोलिक क्षेत्रफळाचे देश आहे. भूगोल आवश्यक आहे. आता भूगोल कसा आहे याच्यावरून तुमच्या राज्याची महती लक्षात येते. जर तुमचं भौगोलिक क्षेत्रफळ हे जर नैसर्गिक साधनयुक्त असेल, नैसर्गिक साधनयुक्त जर तुमच्याकडं तुमचं सीमा संरक्षण करण्यासाठी जर नैसर्गिक देण तुमच्या भूगोलामध्ये असेल तर तो देश, तो राज्य, त्याची जी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी काही ख्याती आहे किंवा ताकद आहे, राष्ट्रसत्ता आहे, ती वेगळी निर्माण होऊ शकते. आणि जर तुमचं भौगोलिक क्षेत्रफळ जर कमकुवत असेल किंवा त्याला जर काही म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती युक्त नसेल तर तो गरीब देशामध्ये त्याची गणना होईल. म्हणून पण ह्या गोष्टी वेगळ्या. पण राज्यासाठी काय आवश्यक आहे? भूगोल आवश्यक आहे, लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा घटक आहे भूगोल. पहिला कोणता? पहिला लोकसंख्या, राज्याचा घटक. दुसरा कोणता? भूगोल. तिसरा आहे सरकार, शासन. तिसरा कोणता आहे? सरकार किंवा शासन. हे तिसरा अतिशय महत्वाचा घटक आहे. राज्याचा क्रियाशील घटक, राज्याचा क्रियाशील घटक कोणता? शासन, सरकार. राज्याचे हेतू सिद्ध करण्याचं काम जे आहे ते कोण करते? शासन करते. म्हणजे म्हणून ह्याला क्रियाशील घटक असं नाव दिले. आता शासनाचे स्वरूप किंवा शासनाचे प्रकार वेगवेगळे असू शकेल, तो भाग वेगळा. काही देशामध्ये अध्यक्षीय लोकशाही असेल, काही देशामध्ये संसदीय असेल, काही देशामध्ये साम्यवादी असेल, काही देशामध्ये राजा प्रमुख असेल, तो भाग वेगळा. पण राज्यासाठी काय आवश्यक आहे? शासन आवश्यक आहे. म्हणून राज्याचा तिसरा जो अतिशय महत्वाचा घटक आहे, तो तिसरा महत्वाचा घटक कोणता? शासन हा तिसरा अतिशय महत्वाचा घटक आहे. आता ह्याच्यामधला शेवटचा घटक जो आहे, चौथा घटक. राज्याचे 4 घटक. पहिला लोकसंख्या, दुसरा भूप्रदेश, तिसरा सरकार आणि चौथा सार्वभौमत्व. चौथा घटक कोणता आहे? सार्वभौमत्व. सार्वभौमत्व हा राज्याचा आत्मा आहे. काय म्हटलं मी? सार्वभौमत्व काय आहे? राज्याचा आत्मा. जसं तुमचं शरीर आहे नाही, शरीराला महत्व केव्हा असतो? मध्ये आत्माराम आहे, मध्ये आत्माराम आहे आणि मधला आत्माराम निघून गेला की शरीराला काही महत्व आहे का? तसं आहे राज्याचं आहे. राज्याचा जो आत्मा आहे तो आहे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे सर्वोच्च शक्ती. सार्वभौमत्व म्हणजे काय? सर्वोच्च शक्ती जी अंतर्गत आणि बाह्य नियंत्रणापासून ती काय असते? मुक्त असते. अंतर्गत आणि बाह्य नियंत्रणापासून ती काय असते? मुक्त असते. त्याच्यावर कुणाचं नियंत्रण असत नाही, त्याचं सगळ्यावर नियंत्रण असते. ती अद्वैत्व आहे, ती चिरंतन आहे, ती अद्वैत्व आहे. कोण? सार्वभौमत्व. नाही, याच्यावर कुणाची ताकद चालत नाही, हे कुणाला देता बी येत नाही, याचं विभाजन बी करता येत नाही. कुणाचं? सार्वभौमत्वाचं. सार्वभौमत्व ही सर्वोच्च शक्ती. जसं आपलं संविधान, आपण सगळं जे आपला देश आहे ते कुणात बांधलेला आहे? संविधानाच्या आत आहोत आपण. इतर देशामध्ये सर्वोच्च जरी शक्तिमान राष्ट्रपती पद असेल, प्रधानमंत्री पद असेल, सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश असेल, तरी तो कायद्याच्या बाहेर आहे का? तो त्याच्यावर सगळ्यावर कुणाचं नियंत्रण आहे? कायद्याचं नियंत्रण आहे. कितीही मोठा उद्योगपती असू द्या, कितीही मोठा एखादी व्यक्ती असेल, ती सार्वभौमत्वाच्या पुढे काय आहे? तिचं स्थान काय आहे? गौण आहे. म्हणून सार्वभौमत्व राज्याचा काय आहे? आत्मा. राज्य बनण्यासाठी या 4 घटकाची
आवश्यकता आहे. मित्रांनो, हा भाग तुम्हाला समजला असेल अशी मी आशा या ठिकाणी बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.